अधिवेशनामध्ये अंबादास दानवेंच्या व्हिडिओ बॉम्बमुळे राजकीय खळबळ। व्हिडिओमध्ये पैशांच्या बंडलांसह शिंदेंचे आमदार महेंद्र दळवी दिसत असल्याचा दानवेंचा आरोप सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेणार दळवींचं चॅलेंज। अधिवेशनामधील पैशांच्या व्हिडिओचे पडसाद थेट संसदेपर्यंत। नोटबंदी असूनही इतका पैसा येतो कुठून? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल। तर ठाकरेंच्या कर्जत फार्म हाऊसमध्ये कोट्यवधींची माया। नितेश राणे यांचा गंभीर आरोप। रोहित पवार यांचे विश्वासू सूर्यकांत मोरेंच्या विरोधात विधान परिषदेमध्ये हक्कभंग प्रस्ताव। माजी सभापती राम शिंदेंवरती आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे वाद। राम शिंदे विरुद्ध रोहित पवार संघर्षाचा नवा अंक। विरोधी पक्ष नेतेपदाच्या नावांचा सस्पेन्स आणखी वाढला। विरोधकांच्या कोंडीसाठी सत्ताधारी विजय वडेट्टीवार आणि अनिल परबांसाठी आग्रही असल्याची माहिती। भास्कर जाधव आणि सतेज पाटील यांची नावं डावलल्याची ही चर्चा। आपला दवाखाना योजना म्हणजे भ्रष्टाचाराची कुर्ण। एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजनेवरती भाजप आमदार निरंजन डावखरेंचं थेट बोट। ठाण्यामधील दवाखान्यात साडी सेंटर सुरू असल्याचाही गंभीर आरोप। देवेंद्र फडणवीस सावजीसारखे तिखट आणि संत्र्यासारखे गोड। शिंदेंची स्तुतीसुमनं। मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतल्या भाषणावरती आधारित पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये कौतुकाचा वर्षाव। भोंगळ कारभार करणाऱ्या इंडिगो विरोधात सरकारची कठोर पावलं। शेड्यूल 5% घटवण्याचे आदेश। कारणे दाखवा नोटिशीवरती इंडिगोला उत्तर देण्याचे देखील निर्देश। महापुरुषांच्या अवमानाच्या प्रकरणी मोदींनी देशाची माफी मागावी। राज्यसभेमध्ये मल्लिकार्जुन खरगेंची मागणी। वंदे मातरम गीताच्या वादामध्ये सातत्यानं नेहरूंना टार्गेट केलं जात असल्याचा देखील आरोप। आणि श्रमिकांचे आधारवड बाबा आढाव यांना अखेरचा निरोप। पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।